सोनू पहिल्या नंबरचं बक्षीस आहे 25,000 रुपये। हे बक्षीस आपल्या सर्वांचे आवडते असे माननीय सुरेश भैया नागरे यांच्या वतीने आणि हे बक्षीस हरिभाऊजी मोरे आदित्याची कोण कुस्ती मारली अखेरची तशा प्रकारे आता 13व्या बक्षिसापासून बक्षीस वितरण होत आहे। उमेश पाटील काय हरकत नाही। चला सोनू शेठ भोईटे बदनापूर 13व बक्षीस 1500 रुपये। हे बक्षीस हरी मोरे साईखेडा हे देतील अशी बक्षीस अनिल 2000 रुपये। हे बक्षीस राजूभाऊ राठोड हे बक्षीस त्यांना प्रदान करतील अशी मी विनंती करतो। राजूभाऊ राठोड आणि बक्षीस आमचे चिंतामण शिरसा स्वतः बैल मालक हे बक्षीस स्वीकारित आहेत। 12वा नंबर आहे त्यांचा सुंदर असा जोड नंबर आहे दत्तरावजी भोपाळे हे बक्षीस प्रदान करतील। ह्या दत्तरावजी आता लांबच लावू नका इथे आणि बक्षीस आमचे असोलेकर स्वीकारित आहेत। माऊलीचे चिरंजीव आहे। चेक करून घ्या नंबर आहे 10 दत्तराव पाटील मोरे रंगाना आताच पाहून घ्या। 10वं बक्षीस आहे। चला आणि 10वं बक्षीस 2000 रुपये। हे बक्षीस एकोणीकडे गुलाल लावायचा फार महत्व आहे गुलालाचं। बाकी एक गुलालाची पुडी करून सगळ्याला लावायला लावा काय हरकत नाही। नंबर आहे 9 मुक्तार शेख शामवाडी 9वा नंबर आहे। या ठिकाणी 3000 रुपये। हे बक्षीस 9वा नंबर माधवरावजी बाबरे या ठिकाणी यावा। मुक्तार शेख श्यामवाडी जिल्हा संभाजीनगर द्या बक्षीस दोघांना लावलं काय विचारा। नंबर आहे 8वा कौतिक अनिल राठोड पारवा बक्षीस आहे 8वा 2500 रुपये। 8वा बक्षीस कौतिक अनिल राठोड पारवा घरचा साज आहे आणि बक्षीस अनिल भाऊ स्वतः घेत आहे आणि बक्षीस बाळाभाऊ डोंगरे हे त्यांना प्रदान करतील अशी विनंती करतो। बाळाभाऊ डोंगरे 8वा बक्षीस 2500 रुपये। नंबर आहे 7वा जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील हिरा संगम आणि 7वं बक्षीस आहे 3000 रुपये। आणि बक्षीस आमचे राजूभाऊ सिंगजी नाही गजानन ढगे देतील आणि राजूभाऊ स्वीकारतील। तुम्ही घ्या 7वं बक्षीस आहे आणि 7वं बक्षीस होतं 3000 राहू द्या काहीच नाही। नंबर आहे 6वा नंबर आहे काशीनाथराव आवटे सावरखेडा आणि 6वा बक्षीस 5000 रुपये आहे। लक्की आहे 5000ची आणि लक्की कोणाची असते सावरखेडकर बक्षीस स्वीकारित आहे। सावरखेडा माऊली आणि जलवाव मोहनरावजी रेवाळे सायखेडकर हे त्यांना बक्षीस प्रदान करतील अशी विनंती करतो। मोहनरावजी रेवाळे चांगले या ठिकाणी उजेडीत कार्यक्रम कारण गणरायाच्या विसर्जनाकरता जाणारी मंडळी आहे। खूप छान कार्य या बक्षीस पाकिट द्या। हेमचंद राजपूत सांडोळ तालुका जिल्हा बुलढाणा स्वतः यांनी बक्षीस स्वीकारलं आहे। 6000 रुपयाचं बक्षीस। हे बक्षीस रवी भाऊ राठोड त्यांना प्रदान करतील। रवी भाऊ राठोड आणि बक्षीस उमेश पाटील वाशिमकर आपलं बक्षीस स्वीकारतात। 4थ्या नंबरचा नवीन वासरू होती सुंदर अशी भौऱ्या बिच्छू पैसे मोजून घ्या। पैसे मी जबाबदार नाही तुम्ही त्याचा जबाबदार मी। वर्माजी वाशिम 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी झालेले आहेत आणि 3रं
बक्षीस आहे 9,000 रुपये. हे बक्षीस आमचे कोरडे साहेब शिकारतील अमरापूरकर आणि बक्षीस राजाभाऊ धोने हे त्यांना बक्षीस प्रदान करतील. दुसरा ताटेराव राठोड बोरवाडी बक्षीस दुसऱ्या क्रमांकाचं 15,000 रुपये रोख. हे बक्षीस बादल आणि वाडग्या म्हणजे बैल मालक या ठिकाणी आलेले आहेत. सोनू भाऊ पळशी शहर तालुका जिल्हा संभाजीनगर नवीनच पोऱ्या पटत उतरला आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी झालेला आहे. अभिनंदन आहे त्यांचं, वाडगे आहे त्यांचा. आणि जो बादल होता तो गत वर्षी पहिला नेला आणि यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. माहितीसाठी तातेरावजी जनतेला काय गणेश खटला त्याचे मानकरी आहेत राजू नरसिंग चव्हाण बदनापूर आणि सोबत जगन्नाथ विश्वनाथ गवळी हेरण जळगाव यांचा चलवा आणि सुंदर या जोडीनं आज आपल्याला या 3 गावच्या संगमावरती प्रथम क्रमांकाची बाजी मारलेली आहे. आणि आता त्यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस गजाननराव हरिभाऊजी वराड साहेब आपल्या गावचे सरपंच आहे या ठिकाणी सायखेडचे. आणि बक्षीस 25,000 रुपयाचं रोख या ठिकाणी देण्यात येत आहे. दोनही मागे बक्षीस स्वीकारत आहेत. बोला गजानन महाराज की जय. आणि मंडप डेकोरेशन माऊली रेवाळे या काही नाही, थांबू नका. माझं काही नाही, राजू मंडळी तुमच्या हस्ते द्याने काय द्यायचं ते भगवानराव वराडे देतील. तसेच माऊली रेवाळे मंडप डेकोरेशन वाले यांनाही देतील. विकास भोपळे देतील. शुभेच्छा. आपण या ठिकाणी आलात, आम्हा सगळ्यांचं आनंद दिला 2 दिवस. असंच पुढच्या वेळेस आपण नक्की या. ज्यांनी बक्षीस स्वीकारले त्यांचे अभिनंदन, ज्यांनी नाही स्वीकारले त्यांनी पुन्हा यायचंय. दीपावलीच्या अगोदर 3-4 दिवस अगोदर किंवा 3-4 दिवस नंतर पुन्हा याच ठिकाणी शंकरपट होणार आहे. चांगलं प्राईज राहील. जवळपास 1 लाख रुपयाचं पहिलं बक्षीस राहील मोठ्या महिलांसाठी आणि लहान महिलांसाठी 31,000 रुपये राहील. दिवाळीच्या अगोदर 2-3 दिवस किंवा दिवाळी झाल्याच्या नंतर 2-3 दिवस आपल्याला सगळ्याला घडीवाल्या मामा तारीख कळतील. आपण या ठिकाणी सर्व आलात, आम्हा गावावर प्रेम दाखवलं. सर्व बैल प्रेमींचे पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं पंच कमिटीच्या वतीनं जाहीर करतो. खूप प्रेम